हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल मस्के सर. तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या आपल्या या व्हिडिओ लेसनमध्ये आपण इयत्ता 10वीचा जो 2.5 बुक रिव्ह्यू पुस्तक समीक्षा एका पुस्तकाची आपल्याला समीक्षा करायची, ज्याचं नाव आहे स्वामी अँड हिज फ्रेंड्स बाय वन ऑफ द ग्रेट इंडियन रायटर R.K. नारायण. की स्वामी आणि त्याचे मित्र या R.K. नारायण लिखित कलाकृतीची आपल्याला आजच्या व्हिडिओ लेसनमध्ये समीक्षापर जो आहे, हा जो काही पाठ आहे तो पाठ आपल्याला काय करायचे आजच्या या तासिकेमध्ये आपल्याला घ्यावायचा आहे. तर R.K. नारायण यांच्याबद्दल तर आपण काही जेवढं बोललो तेवढं कमीच आहे, कारण त्यांच्या साहित्य कलाकृती आजही आपल्या साहित्य क्षेत्रामध्ये अजरामर आहेत. की त्यांच्या अशा अनेक पुस्तकं जे तुम्ही पाहू शकता की ती आजही पूर्वी इतकीच प्रसिद्ध आहेत. चला तर मग सुरुवात करूया. बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय R.K. नारायण. अ लिटल बिट अबाउट द बुक. पुस्तकाबद्दल थोडेसे. आता बुक रिव्ह्यू म्हणजे पुस्तकाची समीक्षा करायची आपल्याला, म्हणजे पुस्तकातल्या ज्या काही घटना वगैरे असतात, प्रसंग असतात, त्या रिव्ह्यूमध्ये येतं नाहीत. एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे. तर याच्यामध्ये लेखक काय सांगतात बघा. एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक कॅन बी मिस्टेकिंगली अंडरस्टूड ॲज स्पॉयलर्स, सो आय वुड रॅदर गिव्ह अ ग्लान्स इन टू द बुक. ग्लान्स म्हणजे एक धावता दृष्टिक्षेप. इन टू द बुक विदाउट मेन्शनिंग एनी इव्हेंट्स ऑर प्लॉट ऑफ द स्टोरी. की लेखक पाठाचे काय सांगतात की या पुस्तकाबद्दल लेखकाने काही जरी सांगितलं तरी म्हणजेच मधल्या ज्या काही घटना घडामोडीचा जर यामध्ये जर उल्लेख आला तर या गोष्टीचं, या पुस्तकाचं जे काही सार आहे ते बिघडल्यासारखं होईल. म्हणूनच लेखक काय म्हणतात की त्या अशा प्रकारच्या कोणत्याही पुस्तकाबद्दल जास्त खोलात न जाता, त्याऐवजी कोणत्याही घटनेचा किंवा कथानकाचा तपशील न देता केवळ पुस्तकावर ओझरता दृष्टिक्षेप टाकणं योग्य होईल. तीच खरी समीक्षा ठरेल. पुढं, स्वामी इज अ मिस्चिवस, अतिशय खोडकर, लिटल किड ऑफ अबाउट 10 years old अँड लिव्हिंग इन द इरा वेअर इंडिया वॉज अंडर द ब्रिटिश रूल. म्हणजे भारतावर आपण जेव्हा पारतंत्र्यामध्ये होतो तेव्हा स्वामी नावाचा एक अतिशय खोडकर एक 10 वर्षाचा मुलगा, एक 10 वर्षाचा मुलगा, एक साधारणतः 10 वर्षाचा एक खोडकर मुलगा होता की जो, म्हणजे ही जी कथा आहे ती मुळातच जेव्हा भारत ब्रिटिशांच्या पारतंत्र्यात होता तेव्हा घडलेली आहे. तर लाईक मोस्ट किड्स ऑफ दॅट एज, स्वामी इज अ किड हू कॅनॉट स्टे ॲट वन प्लेस अँड ॲब्सोल्युटली हेट स्कूल्स, इवन वर्स मॅथमॅटिक्स. की त्याच्या वयाच्या त्याच्या वयाची जी इतर मुलं असतात अगदी त्याच मुलांप्रमाणे तो अतिशय खोडकर होता. इतका खोडकर होता की तो एका ठिकाणी कधी स्वस्थ न बसणारा, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला शाळा ही अजिबात न आवडणारी गोष्ट होती. आणि त्यातल्याही त्यात त्याला गणिताचा तर भयंकर तिटकारा होता. शाळा तर त्याला कधीच आवडायचीच नाही आणि त्यातल्या त्यात त्याला गणित तर अजिबातच आवडायचं नाही, आणि तो एका ठिकाणी स्थिर देखील राहावायचा नाही. स्कूल इज हिज अबाउट ॲब्सोल्यूट नाईटमेअर. तर नाईटमेअर म्हणजे काय, अ व्हेरी फ्रायटनिंग एक्सपिरियन्स. म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो की एक प्रकारची शिक्षाच जणू काय त्याच्यासाठी. शाळा म्हणजे या स्वामीसाठी एक प्रकारची जणू काही शिक्षाच असायची त्याला एवढा शाळेचा तिरस्कार होता. एनिवे द स्टोरी अनफोल्ड्स अराउंड द हॅपनिंग्स ऑफ धीस किड्स and how he constantly gets into trouble and gets a good beating from his father. या मुलाच्या आयुष्यातल्या अनेक घटना या कथेतून, त्याच्या जीवनात घडलेल्या ज्या काही घटना घडामोडी आहेत त्या अनेक घटनांचा उलगडा या पुस्तकातून होत जातो. तो कसा नेहमी कुठल्या ना कुठल्या संकटामध्ये सापडतो सतत. म्हणजे तो स्थिर राहतच नाही, काही ना काहीतरी खोड्या करायच्या आणि काहीतरी म्हणजे भांडण ओढून घ्यायचं
आणि त्या भांडणामुळं आपल्या वडिलांकडून जोरदार मार खायचा, अशा प्रकारचा हा स्वामी होता. स्वामी इज अ टॉकेटिव्ह लिटल किड अँड थिंक्स दॅट हिज वे ऑफ फेसिंग लाईफ, टॉकिंग हिमसेल्फ आउट ऑफ एव्हरीथिंग. स्वामी एक अतिशय टॉकेटिव्ह म्हणजे अतिशय बडबड्या, सतत बोलत राहणारा बडबड्या मुलगा होता. आयुष्यात काहीही घडले तरी त्याला सामोरे जाण्याची आणि त्याबद्दल बोलत राहायची, त्याने त्याची एक स्वतःची एक जीवन जगण्याची पद्धतीच जणू काही विकसित केलेली होती. बट ही डज लर्न द ट्रूथ द हार्श वे. परंतु हे जे काही सत्य आहे त्याला थोड्याशा कठोर म्हणजे अवघड पद्धतीनं, काय अवघड मार्गानंच समजतं. ॲज मेनी टीन्स बॅक देन ऑल ही वॉन्ट्स टू डू इज प्ले अंडर द सन, किक समथिंग, क्लाइंब अ ट्री, ब्रेक समथिंग अँड हॅरॅश समबडी अनलाईक किड्स टुडे. तर दुर्दैवानं लेखक काय सांगतात की त्या काळातल्या इतर अनेक मुलांसारखं त्यालाही स्वच्छंद इतरत्र बागडायला म्हणजे खेळायला, आपल्या पायाने वस्तूंना उडवायला, लात मारायला आणि झाडावर चढणं, कशाची पण वाटेतील त्या गोष्टीची मोडतोड करणं, कुणालाही विनाकारण त्रास देणं, अशा प्रकारच्या गोष्टी करण्यामध्ये त्याला खूपच रस व्हायचा. किंबहुना अशा प्रकारच्या गोष्टी तो अतिशय आवडीने करायचा की ह्याच गोष्टी म्हणजे लेखक आवर्जून आपल्याला काय सांगतात की अनलाईक किड्स टुडेज, की अशा प्रकारची जी पूर्वीची जी जीवनशैली होती मुलांची ती आता फारशी शिल्लक राहिलेली नाही. कारण ह्या गोष्टी आजकालच्या मुलांना चांगल्या वाटत नाहीत. कारण ते आज या टेक्नॉलॉजीमुळं किंवा या टेक्नॉलॉजीच्या प्रभावामुळं ते कुठंतरी आपलं बालपण काय झालेलं आहे, पूर्वीच्या मुलांसारखं त्यांचं राहिलेलं नाही. ते आपलं बालपण काय या टेक्नॉलॉजीमध्ये, ते तंत्रज्ञानामध्ये ते आपलं बालपण या ठिकाणी ते हरवून बसलेले आहेत. म्हणूनच लेखक आवर्जून सांगतात की त्या काळातल्या मुलांना ज्या गोष्टी करायला आवडायच्या त्याच म्हणजे की मस्तपैकी बागडणे, पायाने वस्तू लाथाडणे, एखाद्या झाडं चढणे, टेकड्या चढणे, मन वाटेल तिकडे निरर्थक भेटणे, इतरांना विनाकारण त्रास देणे, ह्या सगळ्या गोष्टी ते मुलं करायचे की जे आजकालच्या मुलांना करायला आवडत नाहीत. धिस इन फॅक्ट वॉज अँड इन मोस्ट पार्ट्स ऑफ इंडिया स्टील इज द लाईफ ऑफ अ टिपिकल ग्रोविंग अप. खरे तर वाढत्या वयातल्या कोणत्याही मुलाचे वागणे असेच असायचे, म्हणजे असेच असतं जणू काय. वाढत्या वयातली जी मुलं असतात ती थोडीशी खोडकरच असतात. आणि आजही अशाच प्रकारचं चित्र जे जे जीवन स्वामी जगला, अगदी तेच जीवन आजही आपल्याला बऱ्याच ठिकाणी म्हणजे खेड्यापाड्यामध्ये आपल्याला आजही ते पाहायला दिसते, आढळून येते. टेक्नॉलॉजी इजंट बिग इन अ किड्स लाईफ, ऑल दे वॉन्ट इज टू प्ले हॅवॉक. की जरी टेक्नॉलॉजीचा, तंत्रज्ञानाचा मुलांच्या जीवनावर प्रभाव झाला असला तरी मुलांच्या आयुष्यात तंत्रज्ञानाला फार मोठं आज देखील स्थान नाही. फक्त त्यांना एकाच गोष्टीमध्ये रस आहे, तो म्हणजे काय, स्वच्छंदपणे खेळणं, दंगामस्ती करणं. टू हॅवॉक म्हणजे काय या ठिकाणी, टू प्रिव्हेंट नॉर्मल फंक्शन अँड कॉज डॅमेज, की सतत काही ना काहीतरी दंगामस्ती करणे, खोड्या करणे. हेच आजच्या सुद्धा मुलं ग्रामीण भागातल्या म्हणा किंवा शहरी भागातल्या कायमशी मुलांना आवडते. पण बरीच मुलं आज या गोष्टीपासून वंचित आहेत. इन व्हॉट वेज इज स्वामी अ टिपिकल बॉय इन हिज ग्रोविंग इयर्स. मग स्वामी मोठा होत असताना तो कशा प्रकारचा मुलगा होता हे आपल्याला आता पुढे जाणून घ्यायचं आहे. इन दिस रिगार्ड नारायण गेट्स डीपली इन टू द वर्किंग माइंड्स ऑफ स्वामीज 10-year old mind, explaining exquisitely how he thinks and what his perspective of the world is. इथे लेखक नारायण 10 वर्षे वयाच्या स्वामीच्या मनातल्या त्याच्या भावभावना, तो कशा प्रकारे विचार करतो, जगाकडे तो कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, याच्या मुळाशी जाऊन त्याच्या या 10 वर्षीय मनाचे अतिशय सखोलपणे वर्णन या पुस्तकामध्ये ते करतात. द रीडर डज फील लाईक स्वामी अँड गेट्स व्हेरी अटॅच्ड विथ द कॅरेक्टर ॲज द स्टोरी प्रोग्रेसेस. सो दॅट्स द मॅजिक ऑफ नारायण. की जसजशी यातली कथा पुढं सरकत जाते तसं वाचक स्वतःला जणू काही स्वामीच म्हणजे स्वतःला स्वामीच समजू लागतो आणि त्या पात्राशी त्याची खूपच जवळीक निर्माण होते. आणि हीच खऱ्या अर्थाने आर के नारायण यांच्या लिखाणाची जादू आहे.
की जेव्हा जसा जसा वाचक तो पुढं कथानक वाचत जातो आणि जणू काही वाचक त्या कथानकामध्ये शेवटी स्वतःलाच ठेवतो. सिग्निफिकन्स ऑफ द बुक. पुस्तकाची वैशिष्ट्ये. स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण इज नॉट मिअरली अन इंटरेस्टिंग बुक, interesting read that could be enjoyed from top to bottom, but the work attributes a lot of literary values even if it is a teen book. की स्वामी आणि मित्र हे आर के नारायण यांचे पुस्तक पुरेपूर आपल्याला वाचनाचा आनंद देते आणि त्याचबरोबर किशोरवयीन मुलांसाठी की हे साहित्य हे खास करून किशोर म्हणजे टीनेजर्ससाठी जरी पुस्तक असलं तरी यात देखील अतिशय मौलिक अशी मौलिक साहित्याची या ठिकाणी मूल्य जपलेली आहेत. स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर द किड्स अँड टीन्स अलाइक. आता मग ते कोणासाठी आहे की हे जे पुस्तक आहे स्वामी आणि मित्र हे मुलांसाठी आणि खास करून टीनेजर्ससाठी म्हणजे किशोरवयीन मुलांसाठी वाचण्यासाठी अतिशय दर्जेदार एक वाचन साहित्य आपल्याला म्हणता येईल. Also the book is widely used in the Asian continent as a study text for the students who study literature as a subject at school. की आशिया खंडातील अनेक शाळांमध्ये हे पुस्तक साहित्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक विषय म्हणून अभ्यासलं जातं. की ज्या म्हणजे आशिया खंडातल्या अशा बऱ्याच शाळा आहेत की तिथले जे विद्यार्थी या साहित्याचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी हे पुस्तक एक विषय म्हणून त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. सो दिस डज नॉट मीन दॅट द बुक इज फिल्ड विथ हेवी ग्रामर अँड टेक्निकल जार्गन. ॲक्च्युली द ट्रूथ इज कॉन्ट्ररी टू दिस. आता याचा अर्थ की हे पुस्तक साहित्याचा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी ठेवण्यात आलेलं आहे. याचा अर्थ की आपला एक समज असा होईल की याच्यामध्ये खूप क्लिष्ट व्याकरण असेल, अतिशय बोजड सहजासहजी न समजणारी अशी भाषा असेल किंवा ते समजून घ्यायला खूप अवघड असेल, भाषा व्याकरणाने खचोखच भरलेली असेल असा काही लोकांचा समज असेल. पण हे पुस्तक याच्या अगदी विरुद्ध आहे. स्वामी अँड फ्रेंड्स इज रिटन इन सच सिंपल इंग्लिश इट इज हार्ड टू इमॅजिन दॅट इट इज अ वर्क ऑफ सच अ लिटररी जिनियस लाईक आर के नारायण. स्वामी आणि मित्र हे इतक्या सुलभ अगदी साध्या सोप्या इंग्रजी भाषेमध्ये लिहिले आहे की आर के नारायण यांच्यासारख्या विद्वान साहित्यकाने अशा प्रकारच्या अगदी साध्या सुध्या भाषेत हे पुस्तक लिहिले आहे यावर वाचणाऱ्यांचा वाचकाचा विश्वास देखील बसणार नाही. इतकी अगदी साधी सोपी समजायला सुलभ अशी भाषा या पुस्तकामध्ये वापरलेली आहे. द इंग्लिश यूज्ड in the book is both plain simple without any troubling words for the kids. Also the use of simple and short sentences add to the simplicity of the book. यातील भाषा समजायला अतिशय सोपी आणि मुलांच्या दृष्टीने अगम्य नसणारी म्हणजे त्यांना चटकन कळेल अशीच आहे. अगदी साधी छोटी छोटी वाक्य पुस्तकाचे वाचन आणखीनच सोपे करून टाकतात. It is mentioned in the description that the book is about a mischievous 10-year-old Indian boy, and some parents may be concerned about the influence this will have on their already mischievous children. की पुस्तकाच्या वर्णनामध्ये सुरुवातीलाच म्हटले आहे की हे जे पुस्तक आहे एका 10 वर्षाच्या खोडसाळ भारतीय मुलाविषयी असल्यामुळं आपल्या काही पालकांना भीती अशी आहे की आपल्या अगोदरच खोडकर असलेल्या मुलावर या पुस्तकाचा कदाचित परिणाम होईल याची सुद्धा चिंता काही पालकांना सतावत असते. बट द बुक इज ॲज सच दॅट इनकम्पासेस द मिस्टेक्स ऑफ द किड इन अ व्ह्यू ऑफ द किड विच इज हार्मलेस अँड प्युअर इन हिज प्रॉस्पेक्टिव्ह. पण या मुलाच्या ज्या खोड्या आहेत त्या अतिशय शुद्ध आहेत, निरुपद्रवी हेतूने केलेल्या आहेत. हीच गोष्ट या पुस्तकातून दर्शविलेली आहे. त्यामुळे त्याच्या खोड्या तो मस्ती करणारा स्वामी अतिशय खूप म्हणजे त्याच्या ज्या खोड्या आहेत त्या हार्मलेस आहेत म्हणजे त्याला कसल्याही प्रकारचे त्याच्यातून आपल्याला हानी होणार नाही अशाच प्रकारच्या वर्णन या पुस्तकामध्ये केलेलं आहे. या पुस्तकातून स्वामी आणि त्याच्या मित्रांनी जे केलेल्या ज्या खोड्या आहेत त्या अतिशय निरुपद्रवी हेतूने केलेल्या आहेत. म्हणूनच
Also, amidst all the mishaps and naughtiness, we actually find that Swami is a loving and a tender kid who is actually very sensitive. आणि त्यामुळेच त्याने केलेल्या खोड्या आणि मस्ती करणारा, बडबड अतिशय सतत बोलणारा, एका ठिकाणी स्वस्त न बसणारा हा जो स्वामी आहे तो खूपच आतून प्रेमळ आहे आणि हळवा आणि तितकाच संवेदनशील मुलगा आहे, हे आपल्याला या कथानकातून जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं याची आपल्याला जाणीव होते. इट इज ऑल्सो अ नोन फॅक्ट दॅट मिस्चिव्हस किड्स आर द मोस्ट सेन्सिटिव्ह अँड लव्हिंग पीपल ऑफ ऑल. आणि हेही खरं आहे, हे तेवढंच खरं आहे की आतापर्यंत स्वामी अशा प्रकारची जी स्वामीसारखी खोडकर सतत खोड्या करणारी जी मुलं असतात ती अतिशय संवेदनशील असतात, प्रेमळ असतात, इतरांची काळजी घेणारी असतात. ही गोष्ट तेवढीच खरी आहे. आर के नारायण डज अ ग्रेट जॉब कन्वेइंग दॅट टू ऑल ऑफ अस. आणि हीच गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचण्याचं महत्त्वपूर्ण काम आर के नारायण यांनी या कथेतून केलेलं आहे की जी खोडकर मुलं असतात ती स्वभावाने खूप हळवी असतात, अतिशय प्रेमळ असतात. हीच गोष्ट आपल्याला आर के नारायण यांनी या गोष्टीतून, या कथेतून आपल्याला दाखवून दिलेलं आहे. सो इन कन्क्लुजन इट कॅन बी सेड दॅट धिस बुक इज अ गुड रीड फॉर चिल्ड्रन ऑफ ऑल एजेस हू मे जस्ट एन्जॉय अ गुड रीड और हू मे वॉन्ट टू इम्प्रूव्ह देअर इंग्लिश स्किल्स. की मग थोडक्यात सांगायचं तर काय की हे पुस्तक ज्यांना केवळ वाचनाचा आनंद घ्यायचा आहे किंवा ज्यांना आपलं इंग्रजी भाषेचं कौशल्य वाढवायचं आहे अशा सर्व वयोगटातील मुलांसाठी एक वाचण्याचा उत्तम अनुभव देणारं अतिशय दर्जेदार असं पुस्तक आपल्याला आहे असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. सो अबाउट द ऑथर, मग लेखकाबद्दल आपल्याला काय माहिती आहे. द ऑथर ऑफ स्वामी अँड फ्रेंड्स इज इंडियाज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर ऑफ ऑल टाइम आर के नारायण. जसं की तुम्हाला माहीतच आहे की आर के नारायण हे भारतातील सर्वकालीन महान लेखकापैकी एक लेखक आहेत. अनेक म्हणजे इंग्रजी साहित्यामध्ये जे काही मोजके भारतीय लेखक आहेत त्यात यांचा उल्लेख केला जातो. आर के नारायण इज रिस्पॉन्सिबल फॉर मेनी ऑफ द आउटस्टँडिंग लिटररी वर्क्स इंडिया हॅज एव्हर प्रोड्युस्ड. की भारतामध्ये ज्या काही साहित्य कलाकृती आतापर्यंत ज्या काही साहित्य कलाकृती तयार झालेल्या आहेत त्यातल्या खूप साहित्य कलाकृती म्हणजे त्या साहित्य कलाकृतीच्या निर्मितीमध्ये आर के नारायण यांचं योगदान खूपच मोठं आहे. अँड धिस बुक इन पर्टिक्युलर कॅप्चर्स द एसेन्स ऑफ इंडिया अंडर ब्रिटिश रुलिंग अँड द माइंड अँड लाईफ ऑफ अ टिपिकल टीनेज किड. आणि हे पुस्तक ब्रिटिश सत्ताकालीन वातावरण आणि त्यावेळच्या एका साध्या सोध्या किशोरवयीन मुलाची मानसिकता आणि त्याचं आयुष्य यांचा सार नेमकं पकडतं. त्याचं कथानक नेमकं आपल्यासमोर उलगडून लागते. अदर ग्रेट वर्क्स बाय नारायण इन्क्लूड की आर के नारायण यांच्या आणखी काही उत्कृष्ट कलाकृती कोणत्या ज्या तुम्हाला माहितीच आहेत की आपण जवळपास ह्या गोष्टी बघितलेल्याच आहेत. मालगुडी डेज, सुप्रसिद्ध द गाईड, यावर अगदी सिनेमासुद्धा निघालेला आहे, अगदी सुपरहिट सिनेमासुद्धा आपण पाहतो ज्यामध्ये देवानंद यांनी भूमिका केलेली होती. द पेंटर ऑफ सायन्स, द पेंटर ऑफ सायन्स अँड मेनी मोर लिटररी वर्क्स ॲज द रामायण, अ शॉर्टन मॉडर्न प्रोज व्हर्जन ऑफ द इंडियन एपिक. की रामायण एक संक्षिप्त आधुनिक भारतीय महाकाव्य. द महाभारता, अ शॉर्टन मॉडर्न प्रोज वर्जन ऑफ द इंडियन एपिक. आणि महाभारत एक संक्षिप्त आधुनिक भारतीय महाकाव्य. या पुस्तकांची निर्मिती अशा प्रकारच्या उल्लेखनीय कलाकृती ह्या आर के नारायण यांच्या लेखणीतून साकारलेल्या आहेत, जन्माला आलेल्या आहेत. सो गो टेक अ लुक अँड देम इफ यू आर इंटरेस्टेड. आणि मग खरंच तुम्हाला आर के नारायण यांच्या कलाकृतीची आवड असेल तर जा आणि जी तुम्हाला कलाकृती आवडेल तिचा पुरेपूर मनापासून आस्वाद घ्या.